तर चला बालमित्रांनो, आज मी तुम्हाला एक मेथड सांगणार आहे जी आपले मम्मी पप्पा म्हणजेच आई वडील जेव्हा शाळेला होते लहान तेव्हा ती मेथड यूज करायची. खूप साऱ्या जणांना ही मेथड अजिबात येत नाही. आजकाल आपले फक्त असे दुसऱ्याकडून उधार घेणे आणि मग सबट्रॅक्शन करणे. पण आपण आज ही एक मेथड शिकूया. तर 1 - 8 नाही होणार, बरोबर ना मित्रांनो? तर आपण हा 4 कट करायचा आहे, 1 सुद्धा कट करायचं आहे. इथे 11 करायचे आणि इथं 4, इथे 4च्या 4 आपलं 3 लिहायचे. पण आपण त्याला एक हातचा दिलाय ना म्हणून. तर आता 11 - 8 किती झाले पाहू, सांगा मित्रांनो. हा मोठा प्रश्न. काही जणांना तर हे सुद्धा येत नाही, डोळ्यासमोर आलं तर. पण घाबरू नका, ह्याचं उत्तर आहे 3. उत्तर इथे लिहायचे आपण. आता आपण ह्याच्याकडून उधार दिलं ना, तर आपण तर आता आपण याला जो उधार दिलेला तो परत त्यालाच देऊ. म्हणजे इथे 1 त्याला उधार देऊ. हा 9 मध्ये 1 प्लस करायचं म्हणजेच किती झाले 10. आणि ह्याच्याकडून आपण उधार घेऊया एक. इथे 13 झाले. 13 - 10 किती 3. इथे 3 लिहायचं आहे. आता 5 आपण 5 मधून ह्याला एक हातचं दिलंय ना, तर आता इथे 4 लिहूया. आता 4 मधून तर 6 मायनस होणार नाही, तर 7 कडून एक हातचा घेऊया. तर आता आपण ह्याला उधार दिलेलं, आता तो आपल्याला परत देणार ना, मग 6 मध्ये 1 मिसळायचे 7. तर आता ह्याचं उत्तर काय आलं 14. सॉरी 14च म्हणते 7. 7 याचं उत्तर आलेलं आहे. आता 7 आपण आता 7 कडून 5ला हातचा दिला म्हणून तर 14 झाले. आता आपण तोच उधार दिलेलं परत आणायचे आणि 9 मध्ये प्लस करायचं. आता 6 मधून तर 10 जाऊ शकत नाही, तर 2 मधून एक हातचा घ्यायचा आहे. चला 16. तर किती उरले